तर मित्रांनो, आमचं राधाकृष्ण मंदिर आहे आमच्या गावामध्ये. तिथे घटस्थापनेचा कार्यक्रम आहे. तर देव नेसवतात, म्हणजे देव बसवायचे असतात. त्या बसवण्याच्या दिवशी आमच्या मंदिरात कार्यक्रम आहे, तो मी तुम्हाला दाखवतो आहे. राधाकृष्ण मंदिर चिरवडेतर्फे समजाव. हे बघा, ही तयारी सर्व चालू आहे. ती देव बसवण्याची तास आहे मित्रांनो. हे बघा, सर्व एकजुटीने आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो घटस्थापनेचा. ही पालखी नेसवत आहेत, देव बसत आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, आम्ही सर्व गावातले ग्रामस्थ, भावबंद, पाहुणे मंडळी सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतो. हे बघा, ही पालखी आता नेसवत आहे. हे बघा, अण्णा आहेत, सर्व आमच्या गावातले भावबंद आहेत, पाहुणे आहेत. तेजस आहे आणि हे सर्व एकत्र मिळून हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो आहे. तर मित्रांनो, कंटिन्यू राहा. आणि हा सागर मला व्हिडिओ काढायला बोलवतो त्याचा, तो आणि आप्पा जिथं आहेत उभे, त्याचा व्हिडिओ काढला. ओके. तर मित्रांनो, पहिले झालर टाकले होते पालखीवर, ती काय पसंत नाही आहे ना. आता दुसरी झालर बघायला गेले पप्पू दादा आणि अण्णा. दुसरी झालर बघायला गेलेत. तर दुसरी झालर टाकतील पालखीवर. बाकी सर्व सेटअप बनवून तयार झाला. हां, दुसरी झालर आणले. ही पसंत पडली आहे त्यांना. आता पालखीला वरती झालर ही टाकतील ते. पहिले काय पसंत पडले नाही त्यांना. तात्या बसले, नानी बाबा पाहून टाकले, बाबा उभा आहे. एकंदरीत झालेली आहे पालखी, नेसवून झालेली आहे. आता थोड्या वेळानं मात्र नाही बाबा, हिरो आहे. माळ लावतील. ॲक्च्युली 4 दिवस आमचा लेट झाला आहे कार्यक्रम, पुढे गेला होता. हा, माळ बसून झालेली आहे, म्हणजे माळ चढवून झालेली आहे. आणि आता थोड्या वेळानं आरतीचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. एकंदरीत असा आमच्या इथे घटस्थापनेचा कार्यक्रम साजरा होतो. तर मित्रांनो, माळ वगैरे चढवले आणि आता कार्यक्रम झालेला आहे. आता त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरातल्या एका लोकांची पाळी लावतो. म्हणजे प्रत्येकाच्या घरात पाळी असते दर दिवशीप्रमाणे पाळी लावतात. तर आता सर्व कार्यक्रम झाल्याच्यानंतर लोक बसतात आमच्या गावातले एकत्र आणि पाळी लावण्याचा कार्यक्रम चालू होतो. म्हणजे दर दिवशी एकानं आपल्या मंदिरामध्ये येऊन राहायचं असतं रात्रंदिवस. असा हा कार्यक्रम असतो आमच्या गावातला. तर मित्रांनो, व्हिडिओ आता इथे संपवतो. हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.